हॅलो फ्रेंड्स, ज्यावेळेस इन्फिनिट बीकॉमचा स्कॅम झाला होता त्यावेळेस आपल्या चॅनलवरती मी या विषयावरती व्हिडिओ टाकले होते आणि बरंचसं जे ऑडियन्स आहे ते इन्फिनिट बीकॉम याच्यावरती काही अपडेट आहे का किंवा काय चाललं आहे ते या चॅनलवरती आपल्याला मिळेल, ऐकायला मिळेल या दृष्टिकोनातनं बऱ्याचशा लोकांनी माझ्या चॅनलला फॉलो केलं होतं. आता रिसेंटलीच मी एक व्हिडिओ टाकला होता. आता म्हणजे इन्फिनिट बीकॉनवरती व्हिडिओ टाकायला काही अपडेटही नाही आणि त्यातनं काही मिळेल असं वाटतही नाही. परंतु आता इराण, इस्राईल, अमेरिका हा जो संघर्ष चालू आहे, जो की आपण रोजच न्यूज चॅनलला पाहतोय, त्यावरती एक व्हिडिओ मी टाकला होता. आणि जसं की या युद्धामध्ये दुबईला टार्गेट केलेलं आहे आणि नवनाथ अवताडेसुद्धा दुबईमध्ये पळून गेलेला आहे आणि तिथं लपलेला आहे असं आपल्याला माहितीच आहे. तर त्या व्हिडिओखाली एवढी मजेशीर कमेंट होती, म्हणजे ती कमेंट वाचून मला म्हणजे मी खरंच विचारात पडले की एखादं वाईट काम केलं आपण, एखाद्याचा तळतळाट घेतला तर लोक आपल्याला कुठपर्यंत वाईट बोलू शकतात, शिव्या बोलू शकतात, हे म्हणजे तेव्हा मला कळालं. त्या व्हिडिओ होता इराण, इस्राईल, अमेरिका यांच्यामध्ये संघर्ष पेटला आहे. तर असं झालं तसं झालं अशी थोडीफार करंट त्या दिवसाची माहिती त्या व्हिडिओमध्ये होती. त्याच्याखाली एक कमेंट मला आली होती की बरं होईल एखादा बॉम्ब नवनाथ अवताडेवर पडला आणि तो मेला तर. म्हणजे लोक किती म्हणजे वाईट चिंतत आहे त्याचं. त्यामुळे नाही का, असं एखादं वाईट काम करताना लोकांनी खरंच विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादं दुष्कर्म करतो किंवा वाईट काम करतो, एखाद्याला फसवतो, त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव नसते, कारण आपण लोकांचा तळतळाट ऐकलेला नसतो. परंतु आत्ता आपण म्हणजे असं लोक मागून इतकं वाईट चिंतत आहे त्याच्याबद्दल, इतक्या गोष्टी म्हणजे सहजपणे बोलतोय. तर हे असं म्हणजे खरंच म्हणजे याचं तात्पर्य एवढंच आहे की कधीच कुणाला फसवलं नाही पाहिजे. प्रत्येकाचा कामाचा म्हणा किंवा प्रत्येकाच्या पैशाचा रिस्पेक्ट हा केला पाहिजे. एखाद्याचे 2 रुपयेसुद्धा बुडवले नाही पाहिजे, कारण भांडण एक वेळेस माणूस विसरू शकतं, परंतु पैसा ही आज अशी गोष्ट झालेली आहे की ती त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. आणि तो इतका लोकांचा पैसा बुडवणं किंवा पैसा घेऊन पळून जाणं, फरार होणं, यांनी खरंच त्यांनासुद्धा सुख मिळणार आहे का? आज नवनाथ अवताडे याला देव मानलं जात होतं श्रीगोंदा तालुक्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये, की त्यांनी आमची गरिबी दूर केली, त्यांनी आम्हाला हे केलं. त्याच्याबद्दल जो सुशिक्षित वर्ग होता त्यांनी जरी सांगितलं की हा स्कॅम आहे, कधी ना कधी याचा फटका बसणारच आहे, याच्यात पैसा जाणारच आहे, तर तिथली लोक अक्षरशः म्हणजे म्हणायची नाही, नवनाथ अवताडे आहे आणि तो आम्हाला बुडू देणार नाही, तो आमच्यातलाच माणूस आहे, असं काही असेल तर तो अगोदर सांगेल. आणि आज जेव्हा खरंच ही गोष्ट घडली त्यावेळेस म्हणजे त्याला इतक्या शिव्या देण्यात येत आहे, कारण फ्रंटला चेहरा तोच होता. त्यानेच लोकांना पैसे भरा, पैसे टाका, मी ह्या पैशाची हमी घेतो, माझ्यावर विश्वास ठेवून टाका असं सांगितलं होतं. आणि त्याच्यावर विश्वास ठेवूनच लोकांनी भरपूर असे पैसे त्याच्यामध्ये टाकले होते. असो झालं, आज जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं. इन्फिनिट बीकॉनमध्ये 1 रुपयाही लोकांना मिळालेला नाही. बरोबर जानेवारीपासून पैसे यायचे बंद झाले होते. आय थिंक जानेवारी मार्चपासूनच बंद झाले होते पैसे यायचे. त्यानंतर आजपर्यंत आलेले नाहीत. मध्ये मध्ये तरी म्हणायचे की असा रोडमॅप आहे, तसा रोडमॅप आहे. आत्ता कुणाची मीटिंगही नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि आता खरंच ते पैसे मिळणारही नाही असंच दिसतंय. तर हा व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं काही कारणच नव्हतं, पण ती कमेंट वाचली मी खरं तर. आणि त्या कमेंटवरून मला असं वाटलं की किती शिव्या खातोय बाबा हा माणूस, आणि म्हणून मी जस्ट हा व्हिडिओ केला, बाकी काहीच नाही. आणि जसं मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असते की पोलीस केस करून ठेवा, त्यांनी पोलीस काय बोलवत नाहीत तुम्हाला, फक्त तिथं स्टेटमेंट द्यायचं आहे, बँकेचं स्टेटमेंट द्यायचं आहे, पैसे टाकलेलं द्यायचं आहे, आणि बाकी जास्त या व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं काहीच नाही आहे. शेवटी चूक ही त्या नवनाथ अवताडेची किंवा त्याच्या खालच्या मेंबर्सची नाही आहे. त्यांना त्यांचा परतावा भरपूर प्रमाणात भेटत होता, त्यांनी कमवलं पण, त्यांच्याकडं सोनं नाणं सर्व भरपूर प्रमाणात आले. याच्यामध्ये जे भरडले गेलेले आहेत ते सामान्य लोकच आहेत, की ज्यांना म्हणजे त्यांच्याच पैशावरती हे लोक श्रीमंत झालेले आहेत.
आणि तळतळाट ही खूप वाईट गोष्ट असते. आज सर्वसामान्यांचे 2 रुपये का होईना याच्यामध्ये बुडालेले आहेत. आज त्यांना ते पैसे भरण्यासाठी किंवा ते पैसे पुन्हा हे करण्यासाठी आज किती त्रास होतो आहे. आज काही लोकांना अक्षरशः वावरं विकायला काढावं लागलेले आहेत. काही लोकांनी व्याजाने ज्यांनी पैसे काढले होते 2 रुपये टक्के 2.5 रुपये टक्के आणि इकडं 10% मिळत होते ना 7 ते 10% तर त्या लोकांना वाटत होतं की बाबा इकडले 2% देऊन आपल्या हातात 5-6% राहत आहेत. असे सुद्धा मूर्खपणा करणारे काही लोक आहेत आणि आज अक्षरशः त्यांना त्यांचे वावरं विकायला काढायची वेळ आलेली आहे. हे खूप म्हणजे तळतळाट आणि आज त्यांच्या मुलांच्या लेकराबाळांच्या तोंडातला घास हा अवताडे घेऊन पळून गेलेला आहे. खरंच मला सुद्धा वाटतं दुबईमध्ये खरंच त्याच्या अंगावर एखादा बॉम्ब पडावा आणि त्याच्या अंगावर बॉम्ब फोडून काय आपले पैसे लोकांचे पैसे काय वापस येणार नाही आहेत. परंतु एक समाधान होईल माणसाला ज्यावेळेस एखादी गोष्ट भेटण्याची चिन्ह दिसत नसतात त्यावेळेस माणूस काहीतरी असं समाधान व्यक्त करत असतो बोलून. असो त्याला कितीही शिव्या दिल्या तरी त्यातनं काय फायदा नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमध्ये अक्षरशः ॲक्च्युली काही नाहीच आहे, पण त्या व्यक्तीची कमेंट खूप मजेशीर होती. व्हिडिओ इराण-इस्राईलचा होता. दुबईमध्ये हमला झाला हे एकच वाक्य त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यावरनं नवनाथ अवताडेवर बॉम्ब पडावा असं त्या व्यक्तीने टाकलं होतं. तर मजेशीर कमेंट होती. नक्कीच अशा काही कमेंट करत जा. ठीक आहे.